नमस्कार, मी छायाज कुकिंग अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज असं मस्त असं मॅकडॉनल्ड सारखं फ्रेंच फ्राईज खायची खूप इच्छा झाली होती माझ्या मुलाला आणि मला पण। तर म्हटलं चला घरीच बनवूया। आणि कसे असतात ना, फ्रेंच फ्राईज जरी आपल्याला बाहेरून विकत मिळाले तरी ते कितीतरी दिवसाचे साठवलेले असतात आणि ते फ्रीजरमध्ये डीप फ्रीजमध्ये आपण ते ठेवल्या जाते। तर ते खूप दिवसाचे साठवून ठेवण्यापेक्षा जर असे ताजे जर आपण बटाटे आणून मस्त असे जर केले तर खूप छान, मुलांना पण देण्यासाठी खूप चांगले होईल। त्याच्यामुळे असे घरी आपले तर बटाटे असतातच, तर त्याच्यामधलेच आपण छान असे करून 5 मिनिटाचं तर काम असते। खूप असं तर काही लांबी प्रोसेस नाही आहे की खूप असं काढावं लागतं किंवा सुकवावं लागतं नंतर करावं लागतं, तेवढं काही करायची गरज नाही आहे। तर चला सुरुवात करूया लवकर आपण। तरी मी 2 बटाटे घेतले, त्याला छान असे सोलून घेतले, स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। समोर पातेलं दिसत असेल तिथं मी पातेल्यामध्ये पाणी घेऊन ठेवलेलं आहे, थंडच पाणी आहे आणि दुसरीकडे पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे। तर चारही साईडचे आपल्याला ते चौकोन भाग करायचा आहे, चौकोन करायचे आहे त्याचं, जेणेकरून ते फ्रेंच फ्राईज जे असतात मार्केटमध्ये मिळाल्यासारखे आपले झाले पाहिजे त्यासाठी। तर तसंच आजूबाजूने सगळं त्याला भाग कट करून टाकायचं आणि चौकोन बटाटा कट करून मग असे आपल्याला मोठे 5 ते 6 तुकडे करून घ्यायचे आहे एका बटाट्याचे। तर माझा मीडियम साईजचा होता त्याच्यामुळे मला 6 तुकडे झाले। तुमचा मोठा साईजचा असेल तरी 5-6 तुकडेच त्याचे सफिशियंट आहे, कारण की खूप असे आपल्याला पातळ करायचे नाही आहे, खूप असे बारीक पण करायचे नाही आहे। अशा प्रकारे मीडियम साईजचे आपल्याला कापून घ्यायचे आहे। तर या प्रकारे मी आता सगळ्या बटाट्याचे काप करून घेणार आहे आणि ते एका अशा पातेल्यामधल्या पाण्यामध्ये ठेवणार आहे, का तर आपलं काळं पडू नये म्हणून। तर तुम्ही त्या पाण्यामध्ये तुरटी सुद्धा फिरवू शकता। तुरटी फिरवून जर त्याच्यामध्ये जर तुम्ही बटाटा टाकला तर तो एकदम पांढरा स्वच्छ येईल, बिलकुल असं त्याच्यावर लाल स्पॉट पण पडणार नाही आणि काहीच नाही। तर मी तुरटी वगैरे काहीही न वापरताच तुम्हाला मी पांढरे शुभ्र फ्रेंच फ्राईज मी दाखवणार आहे करताना। तर इथे मी पाण्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे, कारण की आपण वरून त्याला मीठ टाकू शकत नाही, ते पाणी सोडतं मीठ त्याच्यामुळे। तर मिठाचं जर पाणी आपण उकळायला ठेवलं तर त्याला पण थोडंसं टेस्ट मिठाचा लागेल आणि त्याची फ्रेंच फ्राईजची चव पण थोडी वाढेल। इथे पाणी छान असं उकळायला आलेलं होतं, तर मी त्याच्यामध्ये सगळे फ्रेंच फ्राईज असे छान स्वच्छ पाण्यातून टाकून मी त्याच्यामध्ये टाकलेले आहे। उकळी आल्यानंतर फक्त 5 मिनिट आपल्याला ते फक्त उकळायचे आहे, जेणेकरून ते पूर्ण आपल्याला लदे करायचे नाही आहे, असे कडकसर ठेवायचे आहे। म्हणून फक्त घड्याळीतून मोजून बघा, फक्त 5 मिनिट ठेवा आणि छान अशा स्वच्छ कपड्यावर तुम्ही त्याला पुसून घेऊ शकता। त्याचं जे पाणी असतं ते ऑब्झर्व करून घेऊया। तर मी ते स्वच्छ कॉटनचा कपडा वापरलेला आहे, तुम्ही टिश्यू पेपर वापरू शकता, पण टिश्यू पेपरने काय होतं, टिश्यू पेपर पूर्ण फाटल्या जातं जेव्हा आपण पाणी ऑब्झर्व करायला जातो। तर त्याच्यामुळे तुम्ही कॉटनचाच कपडा वापरा, तुम्हाला पण सोपं पडेल। तर या प्रकारे मी कॉटनच्या कपड्यावर सगळे फ्रेंच फ्राईज टाकून घेतले आणि हलक्या हाताने मी ते सगळे आता पुसून घेणार आहे, जेणेकरून त्याचं पाणी जे एक्सेस पाणी जे असतं ते निघून जाईल। म्हणजे आपले फ्रेंच फ्राईज जेव्हा आपण टाकतो तर तळायला टाकल्यानंतर ते कसे असे चिवट होणार नाही आणि चांगले असे कुरकुरीत होतील। त्यासाठी पूर्ण पाणी असं स्वच्छ मी पुसून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। एका प्लेटमध्ये असं काढून घेऊया। तर मी एका ताटामध्ये छान असं काढून घेतलेले आहे सगळे आणि त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये टाकूया आपण कॉर्नफ्लॉवर, जे सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट्स आहे यामधलं ते। तर आपल्याकडे तर असतातच, मंचुरियन करतो, काय करतो, भरपूर असे पदार्थ करतो, त्याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर लागतोच। तर कॉर्नफ्लॉवर मी असं पीठ छान भुरभरून घेत आहे आणि तिथे मी सगळ्या स्लाइस जे आहे आपल्या बटाट्याच्या त्याला सगळे मी चोडून असं लावून घेणार आहे। तर पूर्ण कोटिंग झाली पाहिजे असं करा, थोडं लावून ठेवू नका, त्याच्यामुळे पण तुमचे बटाट्याचे जे काप चिवट होतील, फ्रेंच फ्राईज असे कुरकुरीत होणार नाही किंवा छान असे वाटणार। आतून सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत पाहिजे आपल्याला, त्याच्यामुळे ते येणार नाही, तुम्हाला जसं टेक्स्चर्स पाहिजे त्याचं तसं येणार नाही। तर इथे छान चोळून मी लावून घेतलेला आहे। तेल मस्त गरम केलेलं आहे कडकडीत कढईमध्ये आणि कडकडीत तेलामध्येच, आणि आपल्याला फुल आचवर आपल्याला हे सगळे फ्रेंच फ्राईज तळून घ्यायचे आहे। तर जेवढं तेल आहे तेवढं तेलामध्ये मावण्यालायकच तुम्ही फ्रेंच फ्राईज करा, कारण की तेल पडायचं थोडंसं आणि तळताना फ्रेंच फ्राईज पडायचे बिलकुल कमी जास्त, तर तसं करू नका, त्याच्यामुळे पण तुम्हाला व्यवस्थित तळता येत नाही। तर थोडे जसे मी टाकत आहे तसे थोडे टाकून तुम्ही मोठ्याच गॅसवर तळू शकता। 5 मिनिटात तुमचे फ्रेंच फ्राईज तयार होतात। तर तुम्ही बघितली इतकी सोपी कृती आहे, मुलांना खूप असं
साठवून ठेवलेले पदार्थ किंवा डीप फ्रीजरमध्ये जर ठेवलेले जर पदार्थ असेल, म्हणजे ते एक भलाही आपण बाहेरचं मार्केटमधून आणतो, पण ते साठवलेलं प्लीज खाऊ नका, त्याच्यामुळे पण थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो मुलांच्या तब्येतीवर. तर असे बिलकुल असे ताजे तवाणे आणि मस्त असे लवकरात लवकर 5 मिनिटात होणारे फ्रेंच फ्राईज इथे एकदम रेडी झालेले आहे. तर मुलांना तुम्ही पण तशाच प्रकारे द्या आणि स्वतःही खा. मॅकडॉनल्ड जायची 10 वेळा गरज पडणार नाही किंवा साठवून ठेवलेले पदार्थ घेऊन यायची पण गरज पडणार नाही. तर त्याच्यामुळे कसं होते, मुलांच्या तब्येतीवर जास्त परिणाम होतो. तर तुम्ही बघू शकता कुरकुरीत झालेले आहे आणि मस्त असे तयार झालेले आहे आपले फ्रेंच फ्राईज. आता आपण ते तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता, तुमचं मेयोनीज किंवा केचप कशासोबतही खाऊ शकता तुम्ही. इकडे मस्त असे तयार झालेले आहे. खा आणि एन्जॉय करा आणि चला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.